कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा, इसके बाद धैर्य कोणाचा, हाच प्रश्न आहे. म्हणजे दामिनी मुजुमदार आणि नेहा म्हणजे नेहा आणि खूप सुंदर साडी होती. पण अनफॉर्च्युनेटली दिवाळीत त्याच्यावर फटाका उडाला आणि ती थोडीशी जळाली. आणि त्या फटाक्यातून ज्या चकऱ्या उडाल्या ना, ते एक चक्री माझ्या पजाम्यात दिसते. गोल 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 काय कुठे कधी कसं काय करेल काही सांगता येणार नाही. येस, जेवढं मन मिळावं, जेवढं गोड आहे तेवढंच तिखट पण आहे. आणि वेळ प्रसंगी जर गरज पडली एखाद्याला वाकड्यात थोडं टोचायचं असेल तर तेवढं खारट पण. नमस्कार मंडळी, मी अभिषेक इस मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. आणि आज सन मराठीचा दीपोत्सव 2025 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आणि त्यानिमित्ताने आपल्यासोबत आहेत धैर्य आणि सावी, तुमची लाडकी जोडी जुळली गाठ या मालिकेतील. तर तुम्ही आता सन मराठीचा एक अविमूल्य भाग आहात. तुम्ही किती एन्जॉय करताय हा संपूर्ण सोहळा? खूप जास्त एन्जॉय करतोय. आणि काय ना, 2025 पासनं सन मराठीनं जो काही उपक्रम राबवायला सुरुवात केली आहे, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, आता दीपोत्सव, तर काय ना, बऱ्याच वेळा असं होतं ना, काही सणांना आपल्याला घरी जाता येत नाही. सो आपण आपला एक शूटिंगचा स्पेस सोडून अशा ठिकाणी येतो आणि ती गोष्ट ज्यावेळेस सेलिब्रेट करतो ना, तर आपल्यालाही वाटतं की चला आलो कुठंतरी, घरात आलो आपल्या, किंवा जी आपली सगळी फॅमिली आहे जी एकाच वेळेला एकत्र येऊन सगळं काही साजरं करतात, ती वाली फिलिंग येते. त्यामुळं खूप भारी मजा येते. नाही, खरंच जसं की संकेत म्हणाला की मज्जा येते. आणि हो, शूटिंगमुळे घरी जाता येत नाही, त्यामुळे घरच्यांची आठवण जास्त येते. पण इथे आल्यानंतर असं वाटतच नाही की घरी जावं, किंवा घरच्यांची आठवण खूप जास्त येत नाही. कारण ही पण आमची आता एक नवीन फॅमिलीज तयार झाली आहे. म्हणजे सगळ्याच सिरियलचे आर्टिस्ट आम्ही सगळे खूप, या इव्हेंटलाच आम्ही एकत्र सगळे येतो. त्यामुळे मज्जा येते. त्यांना पण खूप दिवसांनी भेटून सगळ्या गोष्टी म्हणजे गप्पा मारतो आम्ही. सो छान वाटतं, म्हणजे एन्जॉय करतो. तर या दीपोत्सव 2025 निमित्ताने तुमचा काही परफॉर्मन्स आम्हाला बघायला मिळणार आहे की नाही? यावेळी आम्ही नाही परफॉर्म करत आहोत, पण आमच्या सिरियल मधल्या बऱ्याचशा आर्टिस्ट परफॉर्म करतायत. सो आमच्या सिरियल मधल्या म्हणजे सुरेखाताई, म्हणजे दामिनी मुजुमदार आणि नेहा म्हणजे नेहा, येस, त्या दोघी परफॉर्म करतायत. सो आम्ही ऍक्च्युली खरं तर खूप एक्साइटेड आहोत की त्या दोघी काय परफॉर्म करतात आणि बघायचं आहे म्हणजे परफॉर्मन्स. अच्छा, तर आता दिवाळी म्हटलं की फराळ हा आलाच. तर सावीला फराळ बनवायला आवडतो की खायला आवडतो? खायला. अच्छा, बनवायला ऑनेस्ट. ओके, तर तुझी एखादी लहानपणीची अशी आठवण आहे का दिवाळीची, ती तू अजूनही तुला लक्षात आहे? लहानपणीची नाही, पण आत्ताची एक लेटेस्ट आठवण आहे. मी खूप एक सुंदर साडी घेतली होती स्वतःसाठी दिवाळीला. खरं तर माझ्या मी जी लास्ट सिरियल केली प्रतिशोध, ती माझी ॲज अ लीड म्हणून पहिली सिरियल होती. तर त्या याच्यातून मी ती साडी घेतली होती आणि खूप सुंदर साडी होती. पण अनफॉर्च्युनेटली दिवाळीत त्याच्यावर फटाका उडाला आणि ती थोडीशी जळाली. तर ती माझ्यासाठी खरंच, कारण बायकांसाठी साडी हा खूप हळहळीचा विषय असतो. बरोबर आहे. सो या धैर्य, तुझी काय अशी आठवण? मी एक 4वी-5वीत असतानाची गोष्ट आहे. तो एक फटाका आला होता एवढासा असा, तो लावला ना की त्याच्यातून अशा चकऱ्या उडायच्या, अशा पांगायच्या. छोट्या भावानं तो फटाका लावला आणि त्या फटाक्यातून ज्या चकऱ्या उडाल्या ना, ते एक चक्री माझ्या पजाम्यात दिसते. म्हणजे असा इथं त्या आतमध्ये पूर्ण पजामा तसा राऊंड फाडून आतमध्ये पूर्ण असा काळा डाग पडला होता त्याचा. बापरे, खूप. आता समजा तुला धैर्यासाठी एक दिवाळीच्या पदार्थांपैकी एखादा कुठला पदार्थ डेडिकेट करायचा असेल तर तो कोणता करशील आणि का? धैर्यासाठी ना? धैर्यासाठी. येस, ऑफकोर्स. मी मगाशी पण म्हणाले, काय चकली. गोल 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 काय कुठे कधी कसं काय करेल काही सांगता येणार नाही. येस, चकली. ओके, तू सावीसाठी कोणता करशील? पदार्थच नाहीये का? पदार्थ संपले, सगळे मिक्स करशील? नाही, खरं तर सगळे मिक्स म्हणजे चिवडा, लाडू, खारे शंकरपाळे, हे ॲक्च्युली मिक्स. कारण सावी हे पात्र असं आहे की
ते जेवढं मनमिळावू, जेवढं गोड आहे तेवढंच तिखट पण आहे. आणि वेळ प्रसंगी जर गरज पडली एखाद्याला वाकड्यात थोडं टोचायचं असेल तर तेवढं खारट पण आहे. सो दिवाळीचा प्रत्येक एक पदार्थ आपण सावी पात्राला डेडिकेट करू शकतो. तर आता दीपोत्सव 2025 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही जुळली गाठ या मालिकेचा क्रेज काय आहे हे आता आपण बघतोयच. नक्की धैर्य कुणाचा हा प्रश्न, म्हणजे जेवढे आपल्या ह्याच्यामध्ये प्रश्न नाही तेवढा हा प्रश्न खूप मोठा आहे की धैर्य नक्की कोणाचा आहे. नाही, कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा, इसके बाद धैर्य कोणाचा हाच प्रश्न आहे. याचं उत्तर ज्यावेळेस माझ्याकडे पुढचा स्क्रीन प्ले येईल त्यावेळेस मी सांगेल. तर आपल्या लाडक्या प्रेक्षकांना तुम्ही लास्ट फायनली काय सांगाल? एवढंच की आत्तापर्यंत खूप प्रेम दिलंय, असंच प्रेम देत राहा. आणि आमच्या संपूर्ण टीमकडून, आमच्या संपूर्ण सन मराठीच्या टीमकडून तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. येस, सेम. आत्तापर्यंत जितकं प्रेम दिलं आहे, जितका तुम्ही सपोर्ट केला आहे, तितकंच प्रेम, तितकाच सपोर्ट करत राहा. तुमच्या या प्रेमामुळेच आम्ही इथपर्यंत पोचत आलेलो आहोत. सो असाच प्रतिसाद देत राहा, असंच प्रेम करत राहा. आणि तुमचे धैर्य सावी नेहमी तुमच्यासाठी काही ना काहीतरी वेगळं घेऊनच येणार आहे. सो येस, आणि सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.